उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या उमेदवारीची नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. आमच्या सोबत स्वतः विनोद घोसाळकर जी आहे. सर, तुमच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे उत्तर मुंबई लोकसभासाठी. तुमची कशा प्रकारची तयारी आहे आणि तुमची काय भूमिका होणार, कशा प्रकारचे तुम्ही लढणार आहेत? मला पण आपल्या सगळ्याच्या चॅनलच्या माध्यमातून गेली 3-4 दिवस उत्तर मुंबईचा उमेदवार विनोद घोसाळकर अशा प्रकारच्या न्यूज संपूर्ण चॅनलवरती चाललेल्या आहेत. माननीय उद्धवजींनी किंवा मातोश्री जे आदेश देतील त्या आदेशा इकडेच लढा तिकडे लढा, मी कधी विजय पराजयाचा हिशोब केला नाही. त्यामुळे जर उद्धवजींनी सांगितलं की उत्तर मुंबई लोकसभा आपण लढा, तर मी 100% उत्तर मुंबई लोकसभा लढेन आणि जिंकेन. पियुष गोयलवर बाहरी उमेदवार असल्याचे आरोप केले जातात. त्यांनी काल सांगितले की मी बाहरी नाही आहे, मी जर जिंकून आले तर केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून मी उत्तर मुंबईमध्ये काम करणार आहे, आपली समस्या समजून काम करणार आहे. तो जिंकणारच नाहीये, तो जिंकणारच नाहीये. दुसरं असं आहे की बोरिवली विधानसभा मतदारसंघ, ह्या मतदारसंघातील जनता किंवा उत्तर मुंबईतील जनता, विशेषतः बोरिवलीत, त्यांची पहिली एक मागणी आहे की बोरिवलीवरती भारतीय जनता पक्षाने सातत्याने अन्याय केलाय. इथे पहिल्यांदा रामभाऊ आमदार झाले, कुठून आले? गोरेगावमधून. गोपाळ शेट्टी ठीक आहे, आमचा स्थानिक होता. त्याच्यावर विनोद तावडे आले, राणे आले आणि आता गोयल. त्यामुळे म्हणजे तुम्ही जे बोरिवलीकरांना किंवा उत्तर मुंबईच्या लोकांना तुम्ही गृहीत धरता, त्याच्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये राग आहे. आपल्याला माहिती आहे, कालच का परवा काही बोरिवलीतल्या, मी असं गुजराती मारवाडी म्हणणार नाही, पण काही मतदारांनी आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि स्थानिक उमेदवार नाही म्हणून आम्ही बाहेरून आलेल्या उमेदवाराला मदत करणार नाही, अशी बोरिवलीतूनच सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पियुष गोयल किती मोठे आहे, त्याची किती उंची आहे, ते मला मोजण्याची आवश्यकता नाही. मला माझी उंची, मला माझं काम, माझा पक्ष, माझी निष्ठा ही माझी कामाला येईल. पण बाहरी उमेदवार काँग्रेसने पण दिलं होतं. संजय निरुपम बाहेरचे होते, अंधेरीहून आले होते, आहे. गोविंदा पण आले होते, उर्मिला मातोंडकर पण बाहरी होते. बरोबर आहे, हाच तो मुद्दा आहे ना. भारतीय जनता पक्षाने केलं तर काँग्रेसने केलं. आज काँग्रेसला, आता माझ्याकडे, आपण येण्यापूर्वी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आले होते, माझ्याकडे 1-2 क्लिप आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या. त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की विनोद घोसाळकर आम्हाला उमेदवार चालेल, पण आम्हाला बाहेरचा उमेदवार नको. बघूया, शेवटी माननीय उद्धवजी जो निर्णय घेतील तो शिरसावंद मानून मी शिवसैनिक म्हणून मैदानात उतरणार आणि जिंकणार. काल तुमचे पक्षाचे एक नगरसेवक, माजी नगरसेवक होते, त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केले. त्यांनी सांगितले आहेत की जो लोकल नेतृत्व आहे त्यांच्यावर ते नाराज होते, त्यांच्या काम काही फरक पडणार आहेत त्या लोकसभामध्ये? असं आहे की बाळू ब्रीद हा वैयक्तिक माझा मित्र आहे, कौटुंबिक मित्र आहे. की आत्ता सुद्धा अभिषेकचा हा जो इन्सिडेंट झाला त्यामध्ये ते पूर्ण दिवस, पूर्ण रात्र, त्या माझ्या कालावधीत त्यांचं कुटुंब त्या माझ्याबरोबर होते. त्यांनी जे कारण दिलेलं आहे, पक्षामध्ये असं असतंच, सगळ्या पक्षात आहे, पण ही टोकाची भूमिका घेणं हे मला मित्र म्हणून त्याला सल्ला आहे की तो आपण योग्य केलंच नाही. पण त्यांचा हा पहिला प्रकार आहे का? नाही, पहिला प्रकार त्यांचा हा नाहीये. एकदा ते मनसेत गेले, मी विभाग प्रमुख असताना. त्याला पण कारण होतं.
की त्यांना तिकीट पाहिजे होते. पण ज्या वार्डमध्ये शाखा प्रमुख माझे होते कर्ले म्हणून, त्यांना डावळून मला जड जात होते की कार्यकर्त्यावरती अन्याय करून तिकीट देणं. म्हणजे मित्र आहे, आजही मित्र आहे, उद्याही मित्र राहील. परंतु अशा पद्धतीनं माझ्या पक्षाच्या संघटनेमध्ये मी असं कधी वायफळ लाड कुणाचे पुरवले नाही. मनसेत गेले, परत शिवसेनेत आले, परत भारतीय जनता पक्षात गेले आणि आता परत मिंदे गटाकडे गेलेले आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जास्त बोलणं हे योग्य होणार नाहीये. उलट त्यांनी स्वतःच्या पायावर एक मोठा दगड टाकून घेतलाय आणि फार तर निवडणुकीमध्ये 3 नंबरमध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच नगरसेवक निवडून येईल याची मला खात्री आहे. ज्या प्रकाश सुर्वेच्या विरोधात ते वारंवार तक्रारी करत होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून मला स्थानिक नेतृत्व मान्य नाही. स्थानिक नेतृत्व म्हणजे कोण, त्याला जरा विचारा. स्थानिक नेतृत्व म्हणजे कोण हे पण आम्हाला कळलं पाहिजे ना, की त्याचा आक्षेप कुणावरती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं नक्कीच ह्याच्यावर तर जास्त बोलणं बरं नाही. पण आम्ही बाळूर घेण्यानं प्रभाग क्रमांक बोरिवलीमध्ये त्याचं काय फार मोठा दहिसर विधानसभा किंवा मागाटणी विधानसभेमध्ये त्याचा फार मोठा काही असर नाही आहे. त्याच्यामुळे राहिला 3 नंबर वार्ड. मी तुम्हाला आज लिहून देतो, 3 नंबरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच नगरसेवक निवडून येईल याच्याबद्दल मला खात्री नाही आहे. आणि त्यातच मला वाईट वाटतं की एका विद्यमान नगरसेवक म्हणून आम्ही त्याला नक्की केलं होतं की पुन्हा तोच लढायचा आहे आणि अशा वेळेला काही चुका आम्ही त्याच्या मान्य करू, परंतु ही चूक मान्य करणं पॉलिटिकल लढाई, आम्ही पॉलिटिकल लढू, वैयक्तिक आम्ही जाणार नाही. लोकसभेबाबत तुमच्या उद्धव साहेबांसोबत काही चर्चा झाली आहेत का? माननीय उद्धवजींनी मला कल्पना दिलेली आहे की काँग्रेस जर ही त्यांच्याकडे उमेदवार नसेल आणि काँग्रेस ही जागा लढणार नसेल तर आपण उत्तर मुंबईला बाय देऊ शकत नाही. की येणारी महानगरपालिका विधानसभा निवडणूक लक्षात घेता आपल्याला हा आमचा गड आहे उत्तर मुंबई शिवसेनेचा, हा आम्हाला गड घालवायचा नाही. त्याच्यामुळे तशी मला कल्पना दिली. पण वेट आणि वॉच, काँग्रेस त्या बदल्यात जर कुठे जागा मागणार असेल ते आमच्याकडे देण्यासारखी जागा आज उपलब्ध नाही. काल राज ठाकरेंनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. उत्तर मुंबईमध्ये त्याचे काही फरक पडणार आहेत का? आता दिल्लीत पोचलेत. मी काय त्याच्यावरती बोलू शकत नाही. काही विषयावरती न बोलणं किंवा गप्प बसणं हेच त्याला उत्तर आहे. तुमच्या या प्रश्नाला मी गप्प उत्तर देणार नाही. जर तुम्ही खासदार म्हणून जिंकून आला तर पहिलं काम काय करणार आहेत? पहिलं काम असं आहे की आत्ता ज्यांच्या रेल्वे झोपडपट्टीच्या वरती रेल्वेमध्ये ज्या झोपडपट्ट्यांवरती टांगती तलवार आहे, अशा जवळ दहिसर ते जोगेश्वरी आम्ही विरोध केला. आम्ही कोर्टात गेलो. आम्ही त्या लोकांना आम्ही थांबवले, त्यांचं डिमॉलिशन वगैरे. गरीब लोक आहेत, त्या झोपडपट्टीत शिकणारी मुलं आहेत, ती 99% मार्क घेत आहेत. पहिला प्रायोरिटी माझी असेल की ह्या रेल्वे झोपडपट्टीमध्ये जितकी जे राहणारी लोक आहेत आणि त्यांच्याकडे सक्षम पुरावे आहेत त्यांचं पुनर्वसन करणं, रेल्वेच्या जागेत किंवा रेल्वेच्या जागेच्या बाहेर, ट्रॅकमधून नाही. रेल्वेलाही मदत करू आपण, पण रेल्वेची दादागिरी जी आहे ती आम्ही सहन करणार नाही. पहिलं माझं काम असेल की आज जी माझ्या 3,500-4,000 लोकांच्या घरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी मी स्वतः मीटिंग घेतली, त्याच्यावरती पुढाकार घेतला. दहिसर बोरिवलीतील जी लोक जे रेल्वेवाले त्यांना डिमॉलिशन करायला आले होते
हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टाचे त्यांना निर्णय दाखवून त्यांना परत पाठवण्याचं काम केलं. पहिलाच काम आहे की रेल्वे ही सुद्धा मुंबई शहरात चांगल्या पद्धतीने धावली पाहिजे, आणखी ट्रॅक वाढले पाहिजे आणि या झोपडपट्ट्यांना न्याय मिळाला ही माझी फर्स्ट प्रायोरिटी पहिल्या दिवसापासून, आणि ते मी करणार. काल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करून अभिषेक गोसालकर प्रकरणामध्ये सीबीआय जांचची मागणी केली आहे. काय मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या कामावर तुम्हाला काही संशय आहे का? मी याबद्दल काल सविस्तर मीडियासमोर बोललेला आहे की ज्या पद्धतीनं तपास व्हायला पाहिजे, किंवा आम्ही तक्रारदार आहोत. माझ्या मुलाची हत्या झालेली आहे आणि हा गंभीर प्रश्न आहे. मीही त्या सभागृहामध्ये काम केलेलं आहे, विधानसभेच्या माननीय गृहमंत्र्यांबरोबर काम केलेलं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलेलं आहे, अनेक मंत्र्यांबरोबर आत्ता जे काही बोलतायत त्या सगळ्या मंत्र्यांबरोबर काम केलेलं आहे. आणि 302चा गुन्हा असताना ज्या पद्धतीनं आम्ही त्यांना पुरावे दिले होते, की बाबा ह्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. आज 40-45 दिवसानंतरही सुद्धा ते स्वतः आम्ही त्यांना पत्र दिले 2-2, 4-4 वेळा की बाबा आपण चौकशी ह्या लोकांची करा. स्वतः मी DCPना भेटलो, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा ते काही करत नसेल तर आज आम्ही हायकोर्टात मूव्ह होतोय आणि ह्या तपास यंत्रणेकडून तपास काढून CBIकडे किंवा अनंतदान यांच्याकडे द्या, अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे की हा प्रश्न माझा मुलगा म्हणून नव्हे, एखाद्या मुंबई शहरातील नगरसेवकावरती गोळीबार घातला जातोय, मग तो कोण पक्षाचा आहे याचं लेबल न लावता यंत्रणेने निपक्षपाती तपास करण्याची आवश्यकता आहे. हे पोलीस कुणाच्या तरी दबावाखाली काम करतायत. अशा अनेक तिथे प्रकरणं आहेत उत्तर मुंबईतली की पोलिसांना फोन जातो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला जातो आहे. तो माझ्या भविष्यकाळात तो मी संघर्षच उभा करणार शिवसेनेच्या वतीनं. अशी दादागिरी नाही, लोकशाही आहे आणि असं कधी पाहिलं नव्हतं. अनेक पक्ष आम्ही आहेत, अनेक पक्षाचे लोक माझे मित्र आहेत. आम्ही हारलो तरी आम्ही कधी एकमेकाची दुश्मनी काढली नाही. पण आज जे चालेल, तुम्ही आमच्याकडे नाही तर तुम्हाला आम्ही आत टाकणार, तुम्ही आमच्याकडे नाही तर तुम्हाला घातपात करणार, हाही प्रकार ह्यामागे असू शकतो असं माझा संशय आहे. जाताना पियुष गोयलला काय सांगणार तुम्ही? कारण तुम्ही दोन्ही त्यांना मी पियुष गोयलना मी माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. पियुष गोयल यांचं काही माझं वाकडं असण्याचं काही कारण नाही आहे. एक आहे, अतिशय रिच आदमी आहेत, बुद्धिमान आहेत. त्यांचे वडील किंवा त्यांची आईंनी सुद्धा त्या सभागृहात नेतृत्व केलेले आहेत, मुंबईचे आमदार होते ते, याची मला जाणीव आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातला, पण ते चुकून इथे आलेत, रस्ता त्यांचा चुकलेला आहे. आल्या असू द्या, आल्यानंतर उत्तर मुंबई माझं घर आहे, त्या घरात त्यांचं स्वागत करतो मी. पण निवडणुकीच्याच पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर पक्ष आम्ही त्यांना उत्तर देऊ, हे तितकंच खरं आहे. खूप खूप धन्यवाद सर तुमचा. कॅमेरामॅन प्रेम मात्रसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.